रुग्णालयाचं लोकार्पण होत आहे, भूमिपूजन होतं आणि या कार्यक्रमासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत। अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज दुसऱ्यांदा एकत्र एका मंचावर आलेले पाहायला मिळतात। मात्र मागच्या वेळेला देखील त्यांनी अबोला कायम ठेवला होता। या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नव्हती। आज देखील पुन्हा एकदा एकाच मंचावर हे दोन्ही नेते आहेत। मात्र त्यांच्यात आज चर्चा होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। केवळ एका खुर्चीचं अंतर आहे। एका खुर्चीवर म्हणजे मधल्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसलेत, तर त्यांच्या एका डाव्या बाजूला अजित पवार आणि उजव्या बाजूला सुप्रिया सुळे बसलेल्या आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण, भूमिपूजन आणि त्याच कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत। या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी सुप्रिया सुळे आल्या आणि त्यानंतर अजित पवार आले। मात्र दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत अबोला कायम ठेवलेला आहे। कोणती चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली नाहीये। लोकसभा बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे, तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच एकाच घरामध्ये दोन उमेदवार असतील। मात्र या दोन्ही घरांमधले किंवा दोन्ही नेत्यांमधले वाद ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळेच आजच्या या कार्यक्रमात दोन्ही नेते जरी एकत्र आले असले तरी देखील त्यांच्यामधला हा दुरावा मात्र तसाच कायम असलेला पाहायला मिळतोय। या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, सुनेत्रा पवार यांचे बॅनर्सवर फोटो असलेले सध्या पाहायला मिळतात। बॅनरबाजी देखील तितकीच केलेली आहे, त्यामुळे पुण्यातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमामध्ये आज सुनेत्रा पवार या देखील येणार होत्या अशी माहिती आहे, मात्र सुनेत्रा पवार या कार्यक्रमासाठी अद्याप आलेल्या नाहीयेत। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत। तटकरे साहेब, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। अजूनही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही, काय सांगाल? महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काल देवेंद्रजींनी म्हटल्याप्रमाणे जवळपास 80-85% चर्चा पूर्ण झालेली आहे। काय उरलेली चर्चा असेल ती एकदा 1-2 दिवसामध्ये आदरणीय अमितभाई शाह आणि राज्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये 100% त्या ठिकाणी होईल। अतिशय सामंजस्याच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जागा वाटप 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल। उद्या दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे असं सांगितलं जात आहे। अमित शहांसोबत ही बैठक असणार आहे। 2 डिजिटच्या जागांची मागणी अजित पवार गटाकडून या ठिकाणी केली जाणार आहे का लोकसभेसाठी? दिल्लीत महाविकास आघाडीची नाही, महायुतीची बैठक आहे, त्याच्यामुळे तेवढा एक महत्वाचा फरक त्या ठिकाणी आहे। आम्ही चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय जे काही सातत्याने पसरवलं जाते तशी वस्तुस्थिती नसून भारतीय जनता पक्ष दोन्ही मित्र पक्षांना आणि इतर घटक पक्षांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जागा वाटपामध्ये विचारात घेतलं जात आहे आणि मला विश्वास आहे की अत्यंत ताकदीने, पूर्ण क्षमतेने, आत्मविश्वासाने तिन्ही पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जातील। 45+ हे आमचं उद्दिष्ट आहे, तेवढं आम्ही 100% गाठू। पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागांची मागणी करते लोकसभेसाठी, ही वस्तुस्थिती आहे का? एक कसं आहे की आम्ही चर्चेमध्ये नेमकं आम्हाला काय अभिप्रेत आहे ते त्या ठिकाणी सांगितलं, पण स्वतःच आदरणीय अमितभाई या साऱ्या गोष्टीमध्ये लक्ष घालतायत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना ज्या पद्धतीने काही लोक टीकाटिप्पणी करतात तशी वस्तुस्थिती बिलकुल नाही। भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व, राज्यातील नेतृत्व अत्यंत सन्मानपूर्वक आम्ही त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करतो आहोत। पण एक अजित पवार गटाकडून या ठिकाणी दबाव टाकला जाईल 12 जागांसाठी किंवा? आता अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, कारण आता आम्हाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली, घड्याळ चिन्ह म्हणून मान्यता दिली, त्यामुळे गट आता नाही। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जसं शिवसेना आता गट राहिला नाही, शिंदे गट, शिवसेना